नमस्कार, डीएस मध्ये आपले स्वागत आहे. येवल्यातील व्यंकटरावजी हिरे पतसंस्थेतर्फे नवनिर्वाचित पत्रकारांचा शाही सत्कार. बनकर परिवाराकडून माणुसकीचा ओलावा. येवला येथील अग्रगण्य सहकार संस्था असलेल्या व्यंकटरावजी हिरे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने येवला तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा स्नेहपूर्ण सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांच्या सामाजिक कार्याचा सन्मान करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष अंबादासजी बनकर व चेअरमन संजय बनकर यांच्या हस्ते पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाबूलाल कुडके व त्यांच्या सर्व कार्यकारिणीचा गौरव करण्यात आला. यावेळी सत्कारार्थींना शाल श्रीफळ देऊन बनकर कुटुंबाकडून सन्मान करण्यात आला. या प्रसंगी अंबादासजी बनकर म्हणाले की पत्रकारिता हा समाजाचा आरसा असून येवला तालुक्यातील पत्रकार नेहमी सर्वसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडत आले आहेत. नवनिर्वाचित अध्यक्ष लालाभाऊ कुडके यांनी या सत्काराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. या सोहळ्याला उपाध्यक्ष संतोष गोडेराव, विलास पगारे, सरचिटणीस लक्ष्मण घुगे, कार्याध्यक्ष सुनील गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख दीपक सोनवणे यांच्यासह सर्व संचालक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे सहकार आणि पत्रकारिता या दोन्ही क्षेत्रातील नाते अधिक घट्ट झाले आहेत. डीएस मराठी न्यूज साठी दीपक सोनवणे, येवला. आणि म्हणून कर्जदार हा त्याला गरजेनुसार घेतो, पण तारणी कर्ज नसल्यामुळे ह्या पतसंस्था इतर अडचणीत आलेल्या आहे. आम्ही लोक, मला जिल्हा बँकेच्या कामकाजाचा अनुभव असल्यामुळं माझ्या दोन्ही संस्थांचं 100% तारणी कर्ज असतं. पण तारणी कर्ज असलं की योग्यच माणूस येतो, ज्याच्याजवळ जमीन आहे, ज्याच्याजवळ घर आहे, बिगर शेती प्लॉट आहे, आणि मग त्याची परिस्थिती, त्याची पत किंवा तो किती कर्ज फेडू शकल, त्याच्या घरी मॅनेजर जातो, त्याच्या घरी बोलतो, बाईला पोरांना चहा पितो, तिथे जाऊन किती कर्जाची गरज होती, तिथे 3 लाख लागता, हे देऊन 6 सांगतो. ते म्हणते नाही भाऊ 3 बाद झालं, आणि मग त्या कुटुंबाला विचारून आम्ही कर्ज देतो. हा आपल्याला जे माहिती नाही ते माहिती पुरवतो, जे जगात चाललंय त्याची माहिती पुरवतो. हा समाज आपलंच करणं, ते आपलंच झालं पाहिजे. किंबहुना प्रत्येक माणसाला, त्या भागातल्या, त्या गावातल्या माणसाला एक पत्रकार हे आमच्या पदाधिकारी इतकं त्याला महत्व आलं पाहिजे. त्यांनी त्याच पद्धतीने त्या गोष्टीचा वापर केला पाहिजे, कारण समाजात आपण देणं लागतो म्हणून आपण इथं हे करतोय.